महाराष्ट्र राज्यातील तमाम शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे। सगळे शेतकरी पुत्र असाल किंवा शेतकरी असाल तर एकमेकांना नक्की शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर 15 एप्रिल पूर्वी करा हे काम, अन्यथा सरकारी योजनाच्या लाभापासून वंचित राहाल, अशा प्रकारची बातमी आहे। तर कोणते काम आपल्याला करायचं आहे जाणण्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। राज्य शासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात। या योजनांचा लाभ सुरळीतपणे आणि लवकर मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्र ही योजना सुरू केलेली आहे। या योजनेअंतर्गत सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपले शेतकरी ओळखपत्र 15 एप्रिल 2025 पूर्वी काढून घेणे अनिवार्य आहे। कृषी विभाग आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी योजना कार्यान्वित आहे, परंतु आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळखपत्र असणे आवश्यक करण्यात आले आहे। ज्या शेतकऱ्यांनी अजूनही आपले ओळखपत्र काढले नाही त्यांनी ते त्वरित काढून घ्यावे, अन्यथा या संदर्भात नवीन नियम लागू केलेले आहेत। शेतकरी ओळखपत्राच्या माध्यमातून संपूर्ण डेटा आणि त्याने घेतलेल्या पिकाची माहिती कृषी विभागाच्या विविध ऑनलाईन प्रणालीशी जसे की ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस API आणि ॲग्रीस्टॉक या प्रणालीशी जोडले जाईल। त्यामुळे शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी नोंदणी केली नाही त्यांनी लवकरात लवकर आपले ओळखपत्र प्राप्त करावे। हे कसे काढायचे आहे तर ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत शेतकरी ओळखपत्र काढले नाही त्यांनी त्यांच्या गावातील ग्राहक सेवा केंद्रामध्ये जाऊन नोंदणी करू शकतात। या व्यतिरिक्त आपल्या नजीकच्या ग्राम कृषी विकास समितीच्या कार्यालयातही तुम्हाला ओळखपत्र काढण्याची सुविधा उपलब्ध आहे। शासनाच्या स्पष्ट निर्देशानुसार 15 एप्रिल 2025 पासून प्रत्येक शेतकऱ्याकडे ओळखपत्र असणे गरजेचे आहे, अन्यथा कृषी विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ त्यांना मिळणार नाही। त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी आपले शेतकरी ओळखपत्र निश्चित काढून घ्यावे। तर महाराष्ट्रातील तमाम कास्तकार बंधू भगिनींसाठी ही महत्त्वाची बातमी आहे। एकमेकांना शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।